शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरती हल्लाबोल चढवलाय। शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापुरातील 100 शेतकरी जमीन देण्यास तयार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली होती। मात्र हे 100 शेतकरी भाजपचे एजंट असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सांगली जिल्हा, प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे। शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे। हे जे 100 शेतकरी जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे एजंट असावेत, त्यांच्या माध्यमातून या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असावेत। सामान्य शेतकरी जो आहे त्याला आपली जमीन द्यायची नाही। मुळात शक्तीपीठाची गरज काय, हा जो मार्ग आहे शक्तीपीठाचा का महत्त्वाचा की फक्त काही ठेकेदार तुमच्या मर्जीतले आहेत त्यांना काम मिळावं, त्यांची मालामाल व्हावी आणि मग त्या पैशातून उद्या निवडणुका लढाव्यात म्हणून ही शक्तीपीठासारख्या योजना आहेत का?